तुम्हीही उकाड्यानं हैराण झालाय का? घामाच्या धारांनी अंगाची लाही झालीये. तर मग तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीये. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो तो राजा मान्सून अखेर आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय. पुढच्या काही तासात मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. पण थांबा, ही फक्त आनंदाची बातमी नाही, तर हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठा इशारा सुद्धा दिलाय. आज तुमच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार की उन्हाचा चटका कायम राहणार, कुठे येलो अलर्ट आहे आणि कुठे ऑरेंज, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचे काही तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. होय, मान्सूनची प्रतीक्षा आता संपलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू आहे. शनिवारीच मान्सूनने लक्षद्वीप बेटे, अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा मोठा हिस्सा व्यापला होता. आता केरळ आणि तामिळनाडूच्या भागात मान्सूनच्या आगमनासाठी पूर्णपणे अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या काही तासात केरळमध्ये मान्सून अधिकृतपणे दाखल होईल आणि तिथून तो आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने झेप घेईल. पण मान्सून केरळमध्ये येण्याआधीच महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. हवामान विभागानं आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलाय. चला तर मग पाहूया तुमच्या भागात हवामान कसं असेल. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण, तर या भागात प्रचंड दमट हवामान राहील आणि संध्याकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील. मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पालघर आणि ठाण्यात प्रचंड दमट वातावरण पाहायला मिळेल. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगावमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. पण लक्ष द्या, नाशिकच्या घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून घाट माथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल. जिथे एकीकडे राज्यात पावसाचं वातावरण आहे, तिथं विदर्भात मात्र अजूनही उन्हाचा चटका कायम आहे. काल विदर्भातील अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलं होतं. पण यात सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. इथं अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. एकंदरीत काय, तर उकाड्यानं हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता लवकरच दिलासा मिळणार आहे. बळीराजा पेरणीच्या तयारीत गुंतलेला असून सगळ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. तुम्हीही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्याकडे सध्या ऊन आहे की पाऊस, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हवामान आणि मान्सूनच्या अशाच अगदी ताज्या आणि अचूक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काळजी घ्या.